स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। हे दिव्यांग बांधवांच्या निवडक पदाधिकारी आम्ही बोलावले होते तालुक्यातून जिल्ह्यातून, आणि आता पुढची लढाई म्हणजे तर हारल्यानंतर खचू नये आणि आपण लढाईसाठी सज्ज राहावं, कारण काही महत्त्वाचे प्रश्न गेल्या काही वर्ष सुटले नाही, ते आता सोडण्याची कशी तयारी सत्तेकडून ते सोडून घ्यावं, त्यासाठी ही तयारी होती, त्यासाठी एक बैठक होती आणि मला वाटते तशी आम्ही तयारी करून समोर जात आहोत। मला वाटतं त्या पद्धतीनं आम्ही समोर जाऊ। आम्ही सरकारला पहिले निवेदन देऊ, नाही मानलं तर मोठ्या आंदोलनासमोर सरकारला जावं लागेल। दिव्यांगाच्या मानधनाचा विषय असेल, घरकुलाचा विषय असेल, अंत्योदयाचा विषय असेल, मजूर असेल, शेतमजुरांचा विषय असणार, विधवा भगिनी आहे, हे विधवा भगिनीला 1500 आणि ज्या विधवा नाही आहे, परित्यक्त्या नाही, त्यांना मात्र 2000। तर हा जो भेदभाव सुरू केला आहे सरकारनं, त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आम्ही भविष्यात उभं करणार आहोत। आणि मग शेतकऱ्याचे काही प्रश्न आहेत, शहीद परिवाराचे प्रश्न आहेत, 2-3 विभागातले प्रश्न घेऊन घालू। मी शिंदे साहेबाला सांगत होतो, बरेचदा सांगितलं होतं का तुमचा कोंडी करण्याचा प्रश्न हे होईल, कारण शिंदे साहेब एकमात्र मुख्यमंत्री असे होते तर तो सामान्य माणसाचा ताईत बनण्याच्या विचाराची त्यांची वाटचाल होती। 2 वाजता सुद्धा सामान्य माणसाला भेटणारा पहिला मुख्यमंत्री मी पाहत होतो, आणि त्याच्यामुळे भाजपला कदाकाळी असं वाटलं होतं का शिंदे साहेबाला आपण थोडं दाबून ठेवू, पण ते सत्तेत असताना दाबू शकले नाही, पण त्याचं काम बोलत होतं, त्याच्यानं ते कोंडी करण्याचा प्रयत्न होणारच होता। आखरी भाजपला एक हाती सत्ता घ्यायचीच आहे आणि तो घेणार, हे काही ते वाईट नाही, प्रत्येक पक्ष ते करणारच आहे। त्याच्यानं मित्रता किंवा केलेलं काम किंवा असलेले ऋण हे राजकारणात फार पाहिलं जात नाही। आंदोलनामध्ये आपण सहभागी होणार आहात का, तुमचा विरोध आहे? आम्ही स्वतंत्ररित्या, कारण आमचा मुद्दा असा आहे का असू दे तुमची मशीन EVM मध्ये असू दे, पण VVPAT जो बदलण्याचा मी जे म्हणतो तो खरं तर विचार मुद्दा आला पाहिजे। भाजपबद्दल बोलताना आपण असं म्हटलं की गरज सरो वैद मरो, तुम्हाला काही अनुभव आला आहे? नाही, भाजपने जसं देवेंद्रजी म्हणायचे का मी फोन केला होता आणि माझ्या एका फोनवर बच्चूभाऊ आले, तर त्या मागचा जो त्यांचा सत्तेबद्दलचा फोन होता, त्यानंतर त्यांचा एकही फोन कामासाठी नाही आला किंवा तुमच्या मतदारसंघासाठी काय पाहिजे याच्यासाठी कधी फोन केला नाही। तर त्याच्यानं धोरण एकंदरीत तेच आहे का सत्तेसाठी फोन करता आला देवेंद्रजीला, तर मित्रता टिकवासाठी एखादा फोन केला असं तर बरं वाटलं असतं। माझं म्हणणं आहे की बॅलेट नाही तो मतदान नाही। जेव्हा जेव्हा बॅलेट शिवाय तुम्ही येत नसाल तर ते मतदानच झालं नाही पाहिजे। केला प्रयत्न तर त्याचं सगळं वाटोळं केलं पाहिजे। आपल्यालाही EVM मशीनचा फटका बसला असं वाटतं? काही प्रमाणात मला वाटतं, कारण काही ठिकाणी जो पाहते आहे का काही मतदान केंद्रावर जसं घाटलाडकी, शिरजवा, कसबा ही 4-5 गाव आणि शहर इथं जो प्रयत्न केलेला दिसतोय, आणि ज्या उमेदवाराच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्याच्या 400 लोक नव्हते आणि 2 व्हीलरची रॅली निघाली ती 400 लोकांची होती, आमची 15,000 होती। प्रत्येक प्रचार हा सक्षम होता, मजबूत होता, प्रत्येकाच्या डोक्यात होतं बच्चूकडून निघणारच, पण तो पडला कसा हा चिंतेचा विषय आहे। राणा दाम्पत्य यांनी आपण दिलेलं चॅलेंज स्वीकारलेलं आहे, त्यांनी सांगितलं होऊ द्या 1 to 1। मला वाटतं इतक्या चांगल्या वेळेस त्यांचं नाव घेणं काही मला बरोबर वाटत नाही, आणि माझे प्रवक्ता त्याच्याबद्दल बोलेत। सर्वच विरोधी पक्ष EVMकडे संशयाने पाहत आहे, आपण कुठल्या दृष्टिकोनातून? काही प्रकार तो दिसतो आहे, कारण EVM मध्ये कारण ते मशीनच आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक आहे, त्याच्यात छेडखानी होतं। मला एक वजन काट्यावाला भेटला आणि बच्चू होते सॉफ्टवेअर त्या वजन काट्याचं मी बनवलेलं आहे। आता वजन काट्याचं सॉफ्टवेअर जर मी बनवलं असेल तर मी ज्याला जे कमांड देईल त्याप्रमाणे तो वजन काटा हलवू शकतं। अर्थातच तुम्ही जर 10 किलो क्विंटलभर जर गहू आणले तर मी ते 15 किलो वाढवू शकतो, 20 किलो वाढवू शकतो। तर ती आखरी हे मान्य करावं लागेल। माझं असं म्हणणं आहे
का भारतीय जनता पार्टी ही सत्याकडे जाणारी पार्टी म्हणतात, आम्ही सत्य त्यांचं प्रमाण असं ते म्हणतात। इवन मोदीजीनं पण EVM-बद्दल बोललेलं आहे। तर माझं म्हणणं आहे का मशीन जे राहतं ती बटन दाबण्याची प्रोसेस ते तशीच ठेवावी, पण VVPAT ज्या याच्यातून आम्हाला दिसतं तो VVPAT बाहेर आला पाहिजे। तुम्ही एक सांगा का या पहिले बॅलेट जे होतं त्या बॅलेटवर समोर एक पावती राहायची, मतदान केंद्र क्रमांक राहायचा, मतदान क्रमांक राहायचा आणि बॅलेटवर एक क्रमांक राहायचा। म्हणजे माझं मत कुठं गेलं ते बॅलेटच्या क्रमांकामुळे मला समजायचं आणि त्या वरच्या पावतीवर पण सही राहायची, बॅलेटवरही माझी सही राहायची। आत्ता मला हे मतदान निवडणूक आयोग मला सांगू शकतं का माझं मतदान कुठं गेलं ते मला सांगा। हा भारतीय राज्यघटनेनं संविधानानं दिलेला अधिकार आहे का मतदानाचा जसा अधिकार आहे तर माझं मतदान कोणाला गेलं तो पाहण्याचा अधिकार आहे। ते निवडणूक आयोग दाखवू शकत नाही। VVPAT येतं त्याच्यावर चिन्ह येतं पण ते कोरं होतं, एवढीशी पावती येतं, पण त्याच्यावर मतदान क्रमांक का टाकत ना तुम्ही? त्याच्यात बाहेर जेव्हा आल्यानंतर ती पावती जेव्हा बाहेर येतं त्याच्यावर सही घ्या, मतदान केंद्र टाका आणि बाहेरच्या बाजूच्या डब्यात ते टाका। हे पूर्ण आम्ही पाहतोय मशीनद्वारे होईल आणि हे मॅन्युअली राहील, म्हणजे वाटलं तर हे मॅन्युअली मोजता येईल। एवढं साधं प्रोसेस राहू दे ना EVM मशीन, पण हे पर्याय भाजपनं स्वीकारला पाहिजे। अगर डर नाही है आपल्याला वाटतं का लोकहित, तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये मी 25 वर्ष राजकारणात आहे, एखाद्या कुठल्या नेत्याला 1.25 लाख 1.5 लाख मतं भेटायची, आता सरासरी 1.25 लाख 1.5 लाख मतं आहे। हे कायचं होतं काय? लाडकी बहीण असं म्हणता तुम्ही, तर माझ्या मतदारसंघात गारपिटीचे नुकसान भरपाईचे एका शेतकऱ्याला 3-3 लाख रुपये दिले, 6-6 लाख गेले। इतर मतदारसंघात ते वाटप नाही झाले पण माझ्याकडे झाले, ते बदलले नाही, त्याचं मत मला भेटलं नाही। ते हा जो प्रकार आहे लाडकी बहिणीच्या नावानं जो प्रकार चालू आहे, मला वाटतं पारदर्शकता येणं फार गरजेचं आहे। विरोधकांसाठी लवकर मात्र त्याला म्हणजे घोषित करण्यासाठी उशीर होतो, काय दुसरं काही शिस्त आहे? मला असं वाटतं का देवेंद्रजीच्या नावावर भाजप शिक्कामोर्तब करेलच आणि नाही केलं तर मग असं समजावं का त्याच्यातलं नाही केल्यानंतर मग मात्र मी तुम्हाला सांगेन का त्याचं कारण काय ना करण्याचं। आता मुख्यमंत्री काही हो, कोणी हो, कोणत्याही पार्टीचा हो, तो पहिला प्रश्न आहे का सामान्यांचं काय? त्यांनी म्हटलं होतं का शेतकऱ्याचं कर्जमाफ करू, तर ते वाट पाहू, होऊ द्या आता कोणी मुख्यमंत्री। प्रत्येक दाम्पत्याला 3 अपत्य असली पाहिजे, 2.1च्या खाली जर तर देश धोक्यात येईल, कसं पाहता? नाही, मला वाटतं हा राष्ट्रीय मुद्दा आहे, राष्ट्रहिताचा आहे। प्रत्येकाला 2 दाम्पत्य असली पाहिजे। इव्हन कधी कधी तर आम्हाला एकावर यावं लागेल, वाढलेली लोकसंख्या ब्रेक द्यावं लागेल आणि तो काही एका जाती धर्मासाठी नाही आहे, तो सगळ्यांसाठी ते बंधनं असली पाहिजे। गुलाबराव म्हटलं की अजित पवार आमच्यासोबत नसते तर 100 जागा जिंकून आल्या असत्या। मला वाटतं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। मला वाटतं ते एकमेकाच्या रस्सीखिचेतून आलेला विषय असेल। आता तो सोबत होते तर तेव्हा तुम्ही नाही म्हणाले पाहिजे होतं ना, निवडणूक व्हायच्या अगोदर हे बयान केलं असतं तर मग दम राहिला असता। चुनाव के बाद बोलने से कोई फायदा नाही। एकनाथ शिंदे नाराज असं वाटतं तुम्हाला? नाराजीचं कारण असं आहे तर कदाचित एकनाथ शिंदे फुटले नसते, बंडखोरी केली नसती तर सत्ता आली नसती, आणि सत्ता जर आली नसती तर लाडकी बहीण नाही आली असती, आणि सत्तेमुळं आज जो घोटाळा करता आला काही प्रमाणात तो एकनाथ शिंदेजीच्याच पायथ्यावर पडला। म्हणजे जर थोडे कट टू कट आले असते, भाजपनं फार चांगलं काम केलं। एक काम या राज्यातला विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला, दुसरा मित्र पक्षाची तानातानी सोडून दिली की तुम ज़्यादा मत बजाओ, तुम्हारे सिवा भी सरकार बन सकते हैं, अशा आकडेवारीत भाजपा येऊन गेली। त्याच्यानं भाजपचा धर्म आहे गरज सर्व वैद्य मरो, त्याच्यानं ते करणार त्याबद्दल। आणि जात आडवी आली असं सांगितलं, काय आपण कसं पाहतो? काय झालं का व्यवस्थित काम भरपूर होतं। म्हणजे मला एका गावातलं उदाहरण सांगितलं तर तिथं 700 मतं आहे आणि तिथं माझं 50 कोटीचं काम आहे आणि तिथं मला 200च मतं भेटली। आणि तिथं जेव्हा मी पाहिलं तर काही संघटनेकडून काही संस्थेकडून त्यांना जातीचे गणित पटवून दिल्या गेले, धर्माचे गणित पटवून दिल्या गेले आणि कुठं कुठं तर काही पोस्ट माझ्या विरोधात शेख जब्बार म्हणूनही टाकल्या गेले।
तर अशा पद्धतीनं धर्म आणि जातीच्या याच्यात लोक पेटतात आणि त्या अफूची गोडी आहे असं प्रत्येकानं म्हटलं आहे. त्याचं कदाचित बळी पडलं असेल. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा. पाहत राहा निर्भीड स्वराज्य.